नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे बालाजी। मित्रांनो, आपली नुकतीच राज्यसेवेची एक्झाम झालेली आहे। सर्वांचे पेपर चांगले गेले असतील आणि आता आपला अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण व्हायची वेळ आलेली आहे। तर आज आपण पेपर 2 म्हणजे सीसॅटचं पेपरचं विश्लेषण पाहणार आहोत। सीसॅटचा पेपर कसा होता, मागील वर्षीच्या कंपेअरमध्ये आज आपण पूर्ण पेपरचं विश्लेषण पाहणार आहोत। तत्पूर्वी मी थोडक्यामध्ये मागील वर्षी कुठले क्वेश्चन कशा प्रकारे आलेले ते तत्पूर्वी थोडंसं सांगतो। तर सीसॅटच्या पेपरमध्ये इंग्लिश मराठी पॅराग्राफ असतो, फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये पण पॅराग्राफ असतो, मराठी लँग्वेजमध्ये पण असते, मॅथ, रिझनिंग आणि डिसिजन मेकिंग असे सीसॅटच्या पेपरचे क्वेश्चन पॅटर्न आहेत। तर त्यामध्ये इंग्लिश मराठी म्हणजे असे पॅराग्राफ जे की इंग्लिश लँग्वेजमध्ये पण असतात आणि त्याचं विश्लेषण मराठीमध्ये पण असतं। तर असे पॅराग्राफ 2013ला 10 विचारले होते, तर त्यावर 41 क्वेश्चन आले होते। म्हणजे एक ॲव्हरेज मार्क जर धरले तर 102 मार्क, ठीक आहे। आणि तेच 2014ला 8 पॅसेज विचारले होते आणि त्यावर 37 क्वेश्चन विचारले होते। त्याचे पण ॲव्हरेज जर मार्क धरले तर 92-94 मार्क 2014ला इंग्लिश आणि मराठी विश्लेषण असणाऱ्या पॅसेजवरचे आहेत। त्याचप्रमाणे 2015ला फक्त 7 पॅसेज विचारले होते आणि त्यावर 32 क्वेश्चन विचारले होते। म्हणजे ॲज कम्पेअर टू इथं पॅसेज कमी झालेले आहेत आणि क्वेश्चन का तेवढे लई कमी झालेले नाहीत। म्हणजे मार्कमध्ये का तेवढा फरक पडलेला नाही, पण पॅसेज कमी झालेले आहेत। जेव्हा पॅसेज कमी होते तेव्हा पॅसेजची लेंथ वाढवलेली असते आणि जेव्हा पॅसेज जास्त असते तेव्हा पॅसेजची लेंथ कमी असते। त्याप्रमाणे 2016ला फक्त 8 पॅसेज विचारले होते आणि त्यावर 40 क्वेश्चन होते। एक ॲव्हरेज जर मार्क धरले तर 100 मार्क होतील त्याचे, ठीक आहे। तर आता मराठी पॅसेज पाहूया। मराठी पॅसेज आतापर्यंत एकच विचारलेला आहे, 2013ला पण, 14ला पण, 15ला पण, 16ला पण। 2017 विषयी आपण पुढच्या स्लाईडमध्ये एकदम असं बारकाईने विश्लेषण घेणार आहोत। तत्पूर्वी मी हे अगोदरच्या पेपरचं तुम्हाला विश्लेषण सांगत आहे। तर त्यावर 4 ते 5 ॲव्हरेज क्वेश्चन मराठी पॅसेजचे आतापर्यंत विचारलेले आहेत, ठीक आहे। तर फक्त इंग्लिशचा जर विचार केला, फक्त इंग्लिश म्हणजे फक्त इंग्लिश भाषेमध्ये असणारे पॅसेज, तर ते 2013, 14 आणि 15ला 2 विचारले होते आणि 16ला 1 विचारला होता। एक त्यावर ॲव्हरेज जर विचार केला तर 5 ते 13 क्वेश्चन आतापर्यंत आलेले होते, ठीक आहे। म्हणजे फक्त इंग्लिश भाषेमध्ये असणारे, जसं काही इंग्लिश आणि मराठीमध्ये आहेत, काही फक्त मराठीमध्ये, तसं काही इंग्लिशमध्ये। हे भाषेचं नॉलेज चेक करण्यासाठी स्पेशल मराठी आणि स्पेशल इंग्लिश अशा प्रकारचे पॅसेज दिलेले असतात। आणि मॅथ्सचा आणि रिझनिंगचा जर विचार केला तर ॲव्हरेज 25 ते 30 क्वेश्चन आतापर्यंत आलेले होते मॅथ्स आणि रिझनिंगचे। तर 2017ला कशा प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत ते आपण एकदम बारकाईने विश्लेषण करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा। डिसिजन मेकिंगचा जर विचार केला तर डिसिजन मेकिंगचे 4 ते 6 क्वेश्चन आतापर्यंत विचारलेले आहेत आणि डिसिजन मेकिंगमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे। तो आपला प्लस पॉईंट आहे की इथं स्कोर वाढवण्यासाठी डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन अटेम्प्ट करणं, ठीक आहे। तर मित्रांनो, सीसॅटच्या पेपरचा जर आपण कट ऑफचा विचार केला तर ते आयोगाचं काम आहे की आपण त्यामध्ये एखादा अंदाज लावून किंवा कुठल्या एखाद्या सर्वेवरून कट ऑफ सांगू शकत नाहीत, कारण ती MPSC राज्यसेवा पेपर आहे। आपलं काम आहे फक्त हार्डवर्क करणं, अभ्यास करणं। तर आता आपण एकदम विश्लेषणमध्ये 2017 विषयी पेपर 2 म्हणजे सीसॅटचा 2017चा पेपर कशा प्रकारे होता ते एकदम बारकाईने पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। मागील वर्षीप्रमाणेच 2017मध्ये पण मराठीचा एकच पॅसेज विचारलेला आहे आणि त्यावर 5 क्वेश्चन विचारले होते, ठीक आहे। त्याप्रमाणे जर इंग्लिशचा विचार केला तर इंग्लिशचा पण एकच पॅसेज विचारलेला आहे आणि त्यावर पण 5 क्वेश्चन आलेले आहेत। आणि दोन्ही भाषेमध्ये म्हणजे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेचा पॅसेज हे 8 आले होते आणि त्यावरचे 40 क्वेश्चन आले होते आणि डिसिजन मेकिंगचे 5 क्वेश्चन विचारलेले आहेत। तर आपण मॅथ आणि रिझनिंगचा थोडासा बारकाईने विचार करणार आहोत। पहिल्यांदा आपण मॅथबद्दल पाहूया। तर मॅथमध्ये कंपाऊंड इंटरेस्टचा 1 क्वेश्चन विचारलेला होता, रेशो प्रपोर्शनचा 1, एरियावर 1, नंबर सिस्टीमचा 1, स्क्वेअर रूटवरचा 1, प्रोबॅबिलिटीचा 1 आणि बाकी उर्वरित हे ऑदरमध्ये टाकलेले आहेत, म्हणजे 4 क्वेश्चन। अशा प्रकारे मॅथवरचे 10 क्वेश्चन विचारलेले आहेत। त्याचप्रमाणे रिझनिंगचा जर विचार केला तर रिझनिंगचा नॉन व्हर्बलचे 3 क्वेश्चन आलेले आहेत, सिलोलिझमवर 1, डिस्टन्स आणि डायरेक्शन या चॅप्टरचे 2 क्वेश्चन विचारलेले आहेत,
कोडिंग डिकोडिंग म्हणजे कोडिंग डिकोडिंग म्हणला सिरीजचा पार्ट, त्यावर एक क्वेश्चन विचारलेला आहे. ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध यावर एक क्वेश्चन विचारलेला आहे. कोर्स ऑफ ॲक्शन यावर पण एक क्वेश्चन विचारलेला आहे. आणि स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट यावर एक क्वेश्चन विचारलेला आहे. आणि रिझनिंगमधले अदर म्हणजे मिक्स चॅप्टरवरचे क्वेश्चन जर पाहिले तर ते 5 आहेत. असे सर्व चॅप्टरचा विचार करून टोटल हे रिझनिंगवर 15 क्वेश्चन आलेले आहेत. तर ते आपण आता पाहूया की कशा प्रकारचे क्वेश्चनचं ॲनालिसिस होतं ते. मॅथमध्ये 3 क्वेश्चन हे इजी होते, 3 क्वेश्चन हे मॉडरेट होते आणि 4 क्वेश्चन हे डिफिकल्ट लेवलचे होते. आणि त्याचप्रमाणे रिझनिंगमध्ये 4 क्वेश्चन हे इजी होते आणि 5 क्वेश्चन हे मॉडरेट होते आणि 6 क्वेश्चन हे डिफिकल्ट लेवलचे होते. तर मित्रांनो, हा पूर्ण पेपर आम्ही सॉल्व करून एक्झाम गाईड या चॅनलवर अपलोड करणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि सीसॅटचा पेपर पाहायला विसरू नका. जर तुम्ही आमचं टेलिग्रामचं चॅनल जॉईन केलं नसेल तर या लिंकवरून टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा आणि फेसबुकवर पण तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. धन्यवाद मित्रांनो.